काही व्यक्तींचे म्युल अकाउंट्स किंवा भाडे तत्वावर ज्याला म्हणू आपण, असे काही बँकेचे अकाउंट्स काढण्यात आले. या अकाउंट्सचा बँक खात्यांचा गैरवापर पण करण्यात आला. आपण आता आजच त्याच्यावर कारवाई करतोय, गुन्हाही दाखल होणार आहे. आता त्यानुसार जो संशयित इसम आहे त्याच्याकडून जिल्ह्यातील वेगळ्या ठिकाणावरून म्यूल अकाउंट्स तयार करण्यात आली. ही अकाउंट्स बाहेर पाठवण्यात आली. या अकाउंट्सवर बेकायदेशीर पद्धतीनं बरेच मोठ्या प्रमाणात रकमा पण आलेल्या आहेत. गुन्ह्याच्या तपासामध्ये याचे सर्व डिटेल्स घेण्यात येतील, पुरावे त्याप्रमाणे घेण्यात येतील. पण ज्या पद्धतीनं अतिशय कमी कालावधीमध्ये या बँक खात्यांवर रकमांची उलाढाल झालेली आहे, त्याच्यावरून हा प्रकार पूर्णतः संशयित आहे. जेव्हा संशयित इस्माला आम्ही ताब्यात घेतलं, त्याच्याकडून काही बँक अकाउंट पण आम्हाला मिळाले, पासबुक, डेबिट कार्ड आणि मोबाईल. असा मुद्देमाल सध्या आपण जप्त करतोय, त्याच्यावर गुन्हा दाखल करतोय. पण जेव्हा तपास हा पुढे जाईल, आणखीनही बऱ्याच गोष्टी आमच्या निदर्शनास येतील. तर आपल्या माध्यमातून मी परत सर्व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना नम्रपणे आवाहन करतो की आपण कोणत्याही चुकीच्या भूलथापांना बळी पडू नका. आपले स्वतःचे डिटेल्स, आपले ओळखपत्र कोणालाही शेअर करू नका. आपले जर कोणी अशी खाती तयार करत असेल, बँक खाती, आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला जर काही रक्कम देऊ करत असेल, वन टाईम असेल किंवा ठराविक कालावधीनंतर भाड्याच्या रूपानं त्या स्वरूपात देत असेल, तर अशा रकमा स्वीकारू नका. कारण की अशा प्रकारे उघडण्यात आलेल्या बँक खात्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी होतो, वेगळे गुन्हे घडवून आणण्यासाठी होतो, रकमा वळवण्यासाठी होतो, आणि त्याच्यामध्येही नाहक आपल्याला त्या ठिकाणी कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल.